श्री दत्त बावनी समानार्थी मराठी ओवीरूप रचना। श्री गणेशाय नमः। जय जयाजी योगीश्वरा, दत्तात्रेया दयासागरा, निजकृपेने या संसारा प्रतिपाळीशी अहर्निश। अत्री पिता अनसूया जन्नी, या दोघांचे निमित्त करोनी जगत्कार्यास्तव या भुवनी। प्रकटलासी गुरुराया, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, देवत्रयीचा तू अवतार, शरणागतांचा तारणहार, देसी आधार भक्तांसी। अंतर्यामी सद्गुरुनाथ, सच्चित सौख्य अनुभवित, प्रसन्नवदने द्विभुज रूपात, कल्याण हे तू अवतरसी। झोळी रूपे अन्नपूर्णा माऊली, तुझिया काखेत विराजली। शोभतसे तव करकमळी, शांतिस्वरूप कमंडलू, तुझी स्वरूपे विभिन्न दिसती। कोठे चार कुठे षड्भुजा मूर्ती, या सर्व प्रतीकात्मक गोष्टी। तू अनंत बाहू निधरी, तू दीनपतितोद्धारक, मी शरणागत अजाण बालक। प्राण कंठाशी आले देख, उठ झडकरी दिगंबरा। पूर्वी सहस्रार जुने संकटात, आर्त साध घातली तुझप्रत। ही धाव घेऊनी क्षणात, त्वा निजभक्ता रक्षेले। त्याचा मनोभाव जाणून, झालासी त्यावरी प्रसन्न। वृद्धिसिद्धींचे वरदान देऊन, अंती मोक्षपद दिधले त्या। मग आजच कारे उशीर, घेई धाव तू येई सत्वर। नसे तुझविण मजसी आधार, तारी मजसी गुरुदेवा। विष्णुविप्राच्या सदनी जाऊन, केले श्राद्धदिनी भोजन। त्या द्विजाचा सद्भाव जाणून, दिधले वरदान सप्रेमे। जंभदैत्ये होवोनी उन्मत्त, देवांसी छळिले बहुत। निजकृपेने कैवार घे, रक्षिले तू अमरांसी। दितीसुते त्रासिले त्रिभुवन, धीत्वा माया विस्तारून। देवेंद्र हस्ते त्याते वधून, केले सुखी सकलांते। तुझी अगाध अपार लीला, ती वर्णवेना कुणाला। ज्यांनी तैसा प्रयत्न केला, ते सर्वही मौनावले। सुत इच्छेने आयु येत, त्वा उपदेशिले तयाप्रत। तेणे वृत्ती निष्काम होत, ब्रह्मस्वरूप जाहला। यदु परशुराम आणिक, प्रल्हाद साध्यदेव अलर्क। हे तुझे शिष्य पौराणिक, बोधिले तू त्यांसी। त्या सर्वांसी प्राप्त अढपद, ऐसी तुझी कृपा अगाध। कान ऐकसी माझी साध, का उपेक्षा करीतोसी। किती पाहसी अंत आता, धाव वेगे पाव अनंता। न करी शिशूचा वध समर्था, जो अनन्य तव चरणी। सुमता ब्राह्मणीचा स्नेह पाहून, झाले प्रसन्न अंतःकरण। श्रीपाद पुत्ररूपे होऊनी अवतीर्ण, पुरविले तियेच्या मनोर्था। स्मर्तृगामी तू कलियुगी तारक, भक्त प्रतिपालक निजब्रीद रक्षक। उद्धरिला त्वा दीन रजक, राजश्वर्य त्या दिधले। उद्रपीडेने विप्र संत्रस्त, केले तयाते व्याधिमुक्त। सायनदेव तो ब्राह्मणशेठ, त्वरित रक्षिले त्यालागी। दीनदयाळू म्हणोनी प्रख्यात, तरी दया नच का ये तुझप्रत। त्वत्कृपा मी अभिलाषित, पाही मजसी एकदा। तव लीला कर्तृत्व आगळे, शुष्क काष्ठाते पल्लविले। नरहरी द्विजा कुष्ठमुक्त केले, मग का उदास मजवरी तू। वंध्या गंगा वृद्धेने वांछिली, तिची स्वप्ने तू पूर्ण केली। 60व्या वर्षी कन्या प्रसवली, पुत्रही झाला विद्वान। नंदी विप्राचे श्वेतकुष्ठ, त्वांची निवारिले समस्त। काव्य प्रतिभा देऊनी तयाप्रत, शिष्य म्हणोनी स्वीकारिले। त्वा गुरुनाथा कृपाबळे, वंध्या महिषीसी दोहविले। विप्रसदनीचे दारिद्र्य हरिले, केले सुखी सुभक्तासी। घेवडी शेंगा भक्षुनिया, स्वर्णघट दिधलासी सद्या। ऐसी अथांग तुझी दया, दैन्य वारिले द्विजाचे। ब्राह्मणीच्या मृत पतीला,
त्वा निधरी सजीव केला. जो तव चरणी विसंबला त्याचे कल्याण करिसी तू. पिशाच पीडा दूर करून द्विजपुत्रा ते दिधले संजीवन. भक्त संकटी धावसी निशिदिन ऐसे तुझे कारुण्य. अंत्यजाक्रवी विप्रमदास हरुने रक्षिले त्रिविक्रमास. जयपत्राची फिटली हौस ब्रह्मराक्षस ते झाले. निमेषमात्रे तंतुकास नेले श्रीशैल पर्वतास. देऊनी अनुभूती विशेष गुरुशिवाक्य दर्शविले. एकाच समयी अष्टस्वरूपाते धारुनी तोषविले शिष्यांते. अरूप असोनी बहुरूपे विचरते. जनहितार्थ गुरुतत्व गुरुकृपेची प्रचिती देऊनी. तोषविसी निजभक्त सद्गुणी. मग श्रद्धेने रमती तव भजनी. ऐसे तुझे वात्सल्य यवन नृपतो येता शरण. केलेस विस्फोट व्याधी निवारण. जाती धर्मांचे तुलान बंधन वर्तसी समान सर्वांसी. त्वा गुरुनाथा युगांतरी रामकीरषणादी अवतारी. लीला दाविल्या कितीतरी सद्धर्मरक्षणाकारणे. तुझ्या प्रसादे पाषाणतरले. गणिका व्याध पतित उद्धरले. पशुपक्ष्यांचे मनोगत सगळे. जाणसी तू गुरुराया करिता तुझिया नामाचा गजर. अधमांचाही होय उद्धार. इष्ट कामना पुरविसी सत्वर. बा गुरुनाथा कल्पद्रुमा तुझिया स्मरणे उपाधी टळती. आधिव्याधी समूळ निरसती. महासंकटे दिगंतरी पळती. होती निष्प्रभ हितशत्रू. जारण मारण उच्चाटन. मूठ चेटुक नत चाले जाण. दुष्ट प्रवृत्ती प्रभावही. नर पावती मोक्षपदा. डाकिणी शाकिणी महिषासूर. भूते पिशाचे जिंद असुर. यक्ष राक्षस कुयोग भयंकर. टळती अनर्थ महाविघ्ने. दत्तधून पडता श्रवणी. पळती उपद्रव मुठी आवळूनी. चिंता क्लेश जाती निघुनी. मन निहशंक होतसे. श्री गुरून ते धूप दावुनी. जो सप्रेमे दत्तबावन्नी. नित्यनेमे गाईल सदनी. त्याचे कल्याण होईल. तया मानसी नुरेल शोक. होईल सुखावह इहपरलोक. लाभेल संपदा बुद्धी विधायक. आणि प्रतिष्ठा यश कीर्ती. तो नर महभाग्यवंत. दुःख दैन्य नुरेल किंचित. सिद्धी दासीपरी त्याच्या आज्ञेत. राहील सेवा कराव्या. 52 गुरुवारी जो सद्भक्त. श्री गुरून ते पूजुनी सदनात. करील सप्रेमे 52 पाठ. या दत्तबावनीचे. आणि यथावकाश नियमपूर्वक. वाचिल नित्य हे स्तोत्र पावक. धन्य धन्य तो उपासक. यम नच दंडी त्यालागी. दत्तस्वरूप अभंग अनंत. जगती अनेक रूपांनी कार्यरत. तया भजता नुरेल किंचित. भय मायापाशांचे. नामे सहस्र तरी नामी एक. दत्त दिगंबर असंग व्यापक. गुरुतत्व स्वयंभू प्रबोधक. अव्यय आणि अविनाशी. हे गुरो काय वर्णावी महती. तू ज्ञानंभीचा घसती. वेदची श्वास तुझे असती. आदरे वंदितो तव चरणा. अगाध कर्तृत्व अगाध लीला. ज्या वर्णिता शेषहित कला. तव अनंत चरित्राला. काय वर्णावे पामरेया. गुरुकृपेने जीवनी तृप्ती. हे अनुभवाचे बोल असती. या वचनाते जे हसती. धडा मिळेल त्या कुत्सिता. तपसी तत्वमसी निर्देशी. तो दत्तात्रेच महातापसी. त्याच्या प्रसादे परमार्थ साधती. बोला जय जय श्री गुरुदेव. श्रीरंगावधूत स्वामी विरचित. श्री दत्तबावनी गुर्जर भाषेत. नित्यनेमे तिचा पाठ. दत्तभक्त करिताती या प्रासादिक 52 श्लोकांत. श्री गुरुचरित्रसार अंतर्भूत. त्यांच्या पठणे समाधान लाभत. गुरुभक्तांते सर्वदा. त्याच श्लोकांचे मराठीत सार्थ भाषांतर केले येत. ओविरूप रचना उपयुक्त.
गुरुकृपेने जाहली दत्तस्तुती पर ही रचना। तिचा आनंद मिळो भक्तांना। जितेंद्रनाथ वांछित कल्याणा। सदा लीन गुरुचरणी श्री मराठी दत्तबाबांनी